नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर तलाठी भरती 2023 संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो या सेशनमध्ये. या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तलाठी भरती 2023 संदर्भात. तर या सेशनमध्ये आपण डिटेल बघणार आहे त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर हा सेशन तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC इन महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स रिलेटेड. तर हे जे प्रसिद्धीपत्रक आहे तुम्ही पाहू शकता, महाभूमी कडून आलं महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, जमावबंदी आयुक्त अँड संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे. त्यानंतर दिनांक आहे 4/1/2024 प्रसिद्धीपत्रक आहे. प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे. शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3 अशा प्रकारचा विषय देण्यात आलेला आहे. डिटेल बघू आता प्रसिद्धीपत्रकामध्ये काय काय कव्हर करण्यात आलेलं आहे. दिनांक 29/9/2023 ते दिनांक 8/10/2023 या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेच्या 57 सत्रातील 5700 प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांबाबत 16,205 शंका उपस्थित केल्या. सदर शंका निरसन करण्यासाठी TCS कंपनीकडून विषय तज्ज्ञ समितीने दिनांक 6/12/2023 रोजी प्रथमतः 9072 शंका मान्य करून 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली. त्यानंतर दिनांक 22/12/2023 रोजी पुन्हा 85 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तरी संख्या 148 झाली. आता अंतिमतः आणखी 12 प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आले आहेत. एकूण 149 प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत. याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित गुण देण्यात आले आहेत. शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. जे शंका निरसन होते म्हणजे जे प्रश्नांबद्दल ऑब्जेक्शन होतं ते तिने पूर्ण डिटेल दिलेलं आहे. यामध्ये की किती ऑब्जेक्शन आले होते क्वेश्चन्सचे आणि ते पूर्ण तिने किती 2 प्रश्नांचे पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आता गुणांचे सामान्यीकरण चालू आहे असं सांगण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे. लवकरच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे तुम्ही बघू शकता आता लवकरच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊ शकते. तर तुम्ही तलाठी भरती 2023 संदर्भात ही डिटेल माहिती आहे. तलाठी संदर्भात हे जे प्रसिद्धीपत्रक आहे तलाठी भरती 2023 हे इम्पॉर्टंट प्रसिद्धीपत्रक आहे. तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. मी या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्या एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स.